जय हिंद मित्रांनो, तुमचं महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीमध्ये विचारण्यात आलेले असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जे की सप्टेंबरमध्ये याचे पेपर होणार आहेत. तर ही प्रश्न तुम्हाला खूप हेल्पफुल होतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहिला प्रश्न आहे, वन नेशन वन इलेक्शन याबाबत शिफारस करणारे समितीचे अध्यक्ष कोण आहेत? कोण आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, रामनाथ कोविंद. मित्रांनो, काही करंटचे बी प्रश्न घेतलेले आहेत आपण. तर पुढचा प्रश्न, भारतातील पहिले हायड्रोजन ट्रेन कोणत्या राज्यात सुरू झालेली आहे? मित्रांनो, तुम्हाला आन्सर येत असेल तर तुम्ही कमेंट करत चला, याच्यामुळे काय होतं तुमची रिव्हिजन होईल. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, उत्तराखंड. या राज्याने हायड्रोजन ट्रेन सुरू केलेली आहे. पुढचा प्रश्न, ई श्रम पोर्टलचे उद्दिष्ट काय आहे? काय आहे? तर असंघटित कामगारांचे नोंदणीकरण. ऑप्शन क्रमांक सी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, अग्नि प्राईम ही कोणत्या प्रकारचे शस्त्र प्रणाली आहे? कोणत्या प्रकारची आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, आकाशातून जमिनीवर. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे अर्थसंकल्प सादर करणारा अर्थमंत्री कोण आहेत? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, अजित पवार हे आहे. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना कोणत्या राज्यात अंमलात आली आहे? कोणत्या राज्यात? तर महाराष्ट्र या राज्यात. ऑप्शन क्रमांक बी याचा करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न, UNDPच्या 2025च्या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? कितव्या क्रमांकावर आहे भारत? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब, 121 क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कधी लागू झाला? कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, 1949 साली महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम लागू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, कल्याण डोंबिवली महानगरपालिका याला शॉर्ट फॉर्म मध्ये काय म्हणतात? KDMC ची स्थापना कधी झाली? कोणत्या वर्षी झालेली KDMC ची स्थापना? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ब, 1983 साली. पुढचा प्रश्न, KDMC चे लोगो मध्ये काय दिसते? काय दिसते? तर याचा करेक्ट आन्सर असेल सूर्य आणि पाणी हे दिसत आहे. पुढचा प्रश्न, प्रोजेक्ट टायगर हा प्रकल्प कोणत्या पंतप्रधानाच्या काळात सुरू झाला? कोणाच्या काळात सुरू झालेला प्रोजेक्ट टायगर? तर इंदिरा गांधी यांच्या काळात सुरू झालेला हा प्रोजेक्ट आहे. पुढचा प्रश्न, दूध टिकवण्यासाठी सर्वसामान्य पद्धत कोणती? तर कोणती आहे? ऑप्शन क्रमांक अ. पुढचा प्रश्न, देवधर ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे देवधर ट्रॉफी? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक क याचा आन्सर यायला पाहिजे मित्रांनो. पुढचा प्रश्न, खापरखेड एकलहेरे हे औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? कोणत्या राज्यात आहे? तर महाराष्ट्र या राज्यात आहे. ऑप्शन क्रमांक ड याचा करेक्ट आन्सर असेल. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच प्रश्न पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.